डे 19. मी जे मिनॉक्सिडिलचे सोल्युशन वापरतोय ते अल्कोहोल फ्री आहे. डोक्याला लागल्यानंतर 10 ते 15 मिनिटात ते तेल सुकतं. अल्कोहोल फ्री असल्यामुळे डोक्याला खाज होणे किंवा साईडचे इन्फेक्शन होणे त्या गोष्टी टाळतं. बाकी रिझल्ट म्हणला तर जीएफसी आणि डॉक्टरांचे मेडिसिन वापरून थोडासा फास्ट आहे. पाठीमागे पण जिथे केस कमी होते तिथे पण थोडे केस आल्यासारखे दिसते. 2 ते 4 महिने ही केसांची सीडिंग फेज असणार आहे. ह्यामध्ये जे हेअर फॉलिकल नाजूक आहेत ते 15 ते 80% पर्यंत सगळे गळून पडतात. यामध्ये जुने आणि ट्रान्सप्लांटेड केस दोन्ही पण केस गळतात आणि तिथेच गेलेले केस 6 महिन्यामध्ये हळूहळू वाढतात. मेडिसिन आणि डाएट टोटल 4 ते 6 महिने माझ्यासाठी आहे, कारण पुढच्या 2 महिन्यामध्ये पाठीमागचे हेअर ट्रान्सप्लांट होणार. तरी टाइम म्हटला पुढचे आणि पाठीमागचे केस एकत्र मिळून दिसण्यासाठी 1 वर्ष तरी मिनिमम जाईल. बाकी हळूहळू ग्रोथ कशी होते, साईड इफेक्ट काय होते, का इन्फेक्शन काय होतं, ह्या मी गोष्टी हळूहळू दाखवतोय. अजूनही मला काही कॉमन क्वेश्चन लोक विचारतात, हेअर ट्रान्सप्लांट कुठे केलं, खर्च किती आला आणि किती ग्राफ्ट बसवले. खर्च 55K, ट्रान्सप्लांट पुण्यामध्ये केले, ग्राफ्ट अजून बसवायचे आहेत. कृपया बाकी डिटेल्स खाली क्लिनिकचा नंबर मेन्शन केलाय त्यांच्याकडून घ्या आणि माझा रेफरन्स दिला तर तुम्हाला आणि मला PRP GFC ट्रीटमेंटमध्ये थोडासा डिस्काउंट भेटेल. बाकी हेअर ग्रोथ कंडिशन कशी होते हे मी तुम्हाला दाखवतोय. पुन्हा भेटू. जय महाराष्ट्र. धन्यवाद.